नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्हा बँक निवडणुकीत अर्जावरून संशयाचा धूर. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद. अकोला, वाशिम, आलेगाव, बार्शीटाकडी येथे ईदचा जल्लोष. मुख्य ईदगाह मैदानावर हजारो हातांनी मागितली अमन शांतीची दुआ. कान्हेरी रोडवर उभ्या गाडीचा अचानक भडका. आगीमुळे गाडीचा कोळसा, सुदैवाने जीव वाचले. महापालिकेचा निष्काळजीपणा. जनता बाजार बनला कचरा डेपो. दुर्गंधीच्या विळख्यात नागरिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. आता सविस्तर बातम्या. अकोला मध्यवर्ती सहकारी बँकेचे इलेक्शन सुरू आहे. बुधवारी 18 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ होती, पण तब्बल 5:45 वाजता प्राध्यापक अतुल पिलात्रे यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा अर्ज सहकार विभागाने का स्वीकारला असा प्रश्न विचारला जात असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सिटी न्यूज सुपरफास्ट सोबत बोलताना हा अर्ज वेळेत मागे घेतला असेल तर म्हणत सावरासावर केली. अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पदाचे पगारदार मतदारसंघाचे उमेदवार संतोष कोरपे यांच्या विरोधात उभे आहेत. संतोष कोरपे यांच्या विरोधात उभे असलेले प्राध्यापक अतुल पिलात्रे यांच्यावर प्रेशर आणून दबाव टाकत बिनविरोध निवडणूक करण्यासाठी पिलात्रे यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणात सहकार खात्यातील लोकशाही प्रक्रियेला पूर्णतः छेद देण्यात आला. बुधवार 18 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंतची अर्ज मागे घेण्याची वेळ असताना सायंकाळी 5:45 उमेदवारी अर्ज कुठल्या आधारावर मागे घेतला गेला, हा अर्ज कोणाच्या दबावाखाली मागे घेण्यात आला अशी विचारणा होत असून सहकार विभागातील लोकशाहीचा गळा कोणी घोटला असा प्रश्न विचारला जात आहे. रमजानचे पूर्ण 30 उपवास रोजे झाले आहेत, त्यामुळे यावेळेसच्या रमजान ईदबाबत सर्व रोजेदारांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. जुन्या शहरातील हरिहरपेठ परिसर, अकोटफाईल येथील नायगाव ईदगाह मैदान आणि खदान पोलीस येथील ईदगाह मैदानासह शहरातील सर्व प्रमुख मशिदींमध्ये ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदच्या नमाजासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नमाजापूर्वी शहराच्या मोहम्मद अली रोड परिसरातून पवित्र निशाण मिरवणूक काढण्यात आली. हरिहरपेठ येथील ऐतिहासिक ईदगाहवर ही निशाण पोहोचल्यानंतर ईद उल फितरची मुख्य सामूहिक नमाज पार पडली. शहरातील सर्वच ईदगाह मैदानावर मोठी गर्दी दिसून आली. नवीन कपडे, अत्तराचा दरवळ आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसर ईदच्या रंगात न्हाऊन निघाला होता. नमाज पठणानंतर जगात शांतता, सौहार्द आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, आमदार साजिद खान पठाण आणि मान्यवरांनी ईदगाहवर येऊन नमाज अदा करणाऱ्या नागरिकांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या वतीने ईदगाह परिसरात सुरक्षेचे चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते आणि सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात होता. RRC नेटवर्कच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा. अकोल्यातील कान्हेरी गोरेगाव रोडवर उभ्या एका गाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अकोल्यातील कान्हेरी गोरेगाव रोडवर उभी असलेल्या एका 4चाकी वाहनाला अचानक आग लागली. ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडी पूर्णतः जळून खाक झाली. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जनता भाजी बाजार परिसरात कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिसून येत आहे. महानगरातील कचरा संकलन व्यवस्था अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही.
सध्या स्थितीत शहराच्या जनता भाजी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। जनता भाजी बाजारपेठेतील विक्रेते सायंकाळच्या वेळी आपला उरलेला किंवा खराब झालेला माल बाजारपेठेतील कचरा कुंडीत किंवा शेजारीच असलेल्या मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या मैदानावर फेकून देतात। शहरात दररोज घरगुती आणि व्यावसायिक कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या फिरतात, परंतु गेल्या काही दिवसांपासून या परिसरात कचरा संकलन करणारे वाहन न आल्यामुळे मैदानावर कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत। या कचऱ्याची दुर्गंधी आता संपूर्ण परिसरात पसरली आहे। शहराच्या या मुख्य रस्त्यावरून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे। विशेष म्हणजे रमजान ईद होऊन गेल्यानंतरही या परिसराची स्वच्छता करण्यात आलेली नाही, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे। ये रास्ता है चढ़ने उतरने का लोगों का। यहाँ लाला की कचरा डाल रहे, महानगर पालिका की गाड़ी आ रही हफ्ता है, 8 दिन होगा, 8 दिन से ये कचरा नहीं उठा। ये हमारे बाल बच्चे रहते, इसकी कितनी बुरी बात आ रही है यहाँ पर। ये कचरा कब साफ करते? ये पहले 2 दिन के आड़ 1 दिन के आड़ उठा के लेके जाते थे, अब हफ्ता भर से आई नहीं रहा। संस्कार भारती अकोल्याच्या वतीने गुढीपाडवा निमित्त नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावेळी पाडवा उत्सवातून भारतीय संस्कृतीचे नृत्य गायन व वादनाच्या माध्यमातून सांस्कृतिक सोहळ्याचे सादरीकरण राजछत्रपती संभाजी पार्क जवाहरनगर येथे करण्यात आले। यात प्रभात किड्स स्कूल, कथ्थक नृत्य मंदिर, संस्कृती नृत्य कला मंदिर, श्री नृत्य कला केंद्र व अभिनव कथ्थक नृत्य कला मंदिराच्या विद्यार्थ्यांनी देव, देश आणि धर्म या कल्पनेतून अत्यंत सुरेख सादरीकरण केले। या सोहळ्याचा प्रारंभ गुढीपूजन, आराध्य दैवत, नटराज पूजन व संस्कार भारती ध्येय गीताने करण्यात आला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, डॉक्टर विनायक देशमुख, निकेश गुप्ता, सुनील इन्नानी, शैलेश खरोटे, डॉक्टर गजानन नारे, प्राध्यापक नितीन बाठे, अनिल गावंडे, आशिष पवित्रकार, राजन सोनटक्के, प्राध्यापक संजय खडक्कार, सौ प्रीती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नृत्य शिक्षिका राधिका साठे, अमृता जोशी जटाले, तृप्ती बोनते आणि रोशनी भांडेकर यांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख नृत्य सादर केली। यावेळी मान्यवरांच्या सत्काराबरोबर संस्कार भारतीच्या डॉक्टर प्राध्यापक नाना भडके, प्राध्यापक डॉक्टर रूपा ठाकरे आणि सौ प्रांजल रायपुरे यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी विशेष सत्कार करण्यात आला। विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष सुधाकर अंबुस्कर, जिल्हाध्यक्ष चंदाताई जयस्वाल, महानगर अध्यक्ष डॉक्टर RB हेडा आणि कार्यक्रम समन्वयक अशोक ढेरे यांच्या मार्गदर्शनात व श्रीकिसनजी जयस्वाल, प्राध्यापक निनाद कुलकर्णी, प्राध्यापक नाना भडके, आशा खोकले, प्राध्यापक महेश मोडक, अविनाश परडीकर, सुधीर बचे, राजू उखडकर, प्राध्यापक प्रकाश बोरकर, प्राध्यापक रुपी ठाकरे, सुनीता लाजुडकर यांनी यासाठी परिश्रम घेतले। वादक गोपाल राऊत, जयकुमार गुरु, अनिकेत अंबुसकर, साहिल मानठाणकर, आनंद बोराटणे, ऋग्वेद रानडे यांचे सुरेख वादन व गोपाल राऊत, गोपाल गावंडे, तृप्ती गोरे, प्राजक्ता चांडक, रसिका जयस्वाल, लता मोरखडे, मुक्ता पाटील, स्वाती काकड, शर्वरी वाघ, संज्योती कश्यपे, ईशिता पुरा उपाध्याय, कीर्ती पिंपळकर व श्रावणी राजवैद्य यांच्या श्रवणीय गायनाने कार्यक्रम रंगतदार झाला। भाऊलाल देवतवाल, विभा जोशी, देहणकर, कोमल अंधारे व शीतल जाट यांनी साकारलेल्या रांगोळीचे उपस्थित रसिकांनी भरभरून कौतुक केले। अकोला संस्कार भारतीचे पालक वीरेन चांडक खास या कार्यक्रमासाठी नागपूरहून आले होते। या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन मोहिनी मोडक यांनी केले। बार्शीटाकडी येथे ईद उल फितर मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली। पवित्र रमजान महिन्यानंतर मुस्लिम बांधवांनी 1 महिन्याचे उपवास पूर्ण करून ईदची नमाज अदा केली। या निमित्ताने शहरात सर्वत्र आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले। रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो। या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवून उपवास करतात, तसेच अन्नदान, वस्त्रदान यासारखी दानधर्माची कार्य करतात। गरीब असो वा श्रीमंत सर्वजण एक समान नियम पाळत उपवास करतात आणि दररोज मशिदीत जाऊन तरावीहची नमाज अदा करतात। काही भाविक या पवित्र महिन्यात उमरासाठी मक्का, मदिना येथेही जातात। बार्शीटाकडी येथे यंदा 30 रोजे पूर्ण झाल्यानंतर ईद साजरी करण्यात आली। सकाळी 8:30 वाजता मुख्य मशिदीत ईदची नमाज अदा करण्यात आली, तर मिनार मशिदीत सुमारे 9:15 नमाज पार पडली। नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे ईदगाह येथे हिंदू बांधवांनीही उपस्थित राहून मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले। यावेळी बार्शीटाकडीचे ठाणेदार धुमाडे यांनीही मुस्लिम बांधवांना
गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर अनेकांनी कब्रस्तानात जाऊन आपल्या दिवंगत नातेवाईकांच्या कबरीवर फुले अर्पण करून त्यांना स्मरण केले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून बार्शी टाकळी शहरात सर्वत्र आनंद आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले होते। RRC न्यूजसाठी आझम खान, बार्शी टाकळी। बार्शी टाकळी शहरासह संपूर्ण तालुक्यातील रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे। नाशिक येथून MD मेडिसिनचे शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर प्रशांत आनंदराव मते यांनी शहरातील कासम नाना चौक येथे आपल्या सुसज्ज मते हॉस्पिटलचे लोकार्पण केले आहे। 20 मार्च रोजी एका शानदार सोहळ्यात या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले। ग्रामीण भागातील रुग्णांना योग्य व किफायतशीर दरात फीमध्ये उपचार मिळावा, हा उपचार जलद गतीने मिळावा यासाठी डॉक्टर प्रशांत मते यांनी बार्शी टाकळीच्या कासम नाना चौकात मते हॉस्पिटल सुरू केले आहे। या उद्घाटन समारंभाला राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून डॉक्टर मते यांना शुभेच्छा दिल्या। माजी क्रीडा मंत्री गुलाबराव गावंडे यांच्या शुभ हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन झाले। यावेळी अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, अमरावती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, वासुदेव महाराज संस्थानचे अध्यक्ष वासुदेवराव महाले, बार्शी टाकळी येथील नगराध्यक्ष नईम भाई तसेच डॉक्टर दिलीप मोरे, डॉक्टर मिलिंद चौखंडे, डॉक्टर मालोकार, डॉक्टर प्रवीण पाटील आणि डॉक्टर जौनजाड या नामांकित डॉक्टरांची उपस्थिती होती। बार्शी टाकळी परिसरात आतापर्यंत MD मेडिसिन तज्ज्ञांची कमतरता होती। डॉक्टर प्रशांत मते यांच्या रूपाने आता शहरातच उच्च शिक्षित तज्ज्ञ उपलब्ध झाल्याने गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धाव घेण्याची गरज उरणार नाही। या रुग्णालयामुळे तालुक्यातील रुग्णांना आधुनिक आणि अद्ययावत वैद्यकीय सोयी सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। स्थानिक स्तरावर अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्याचा डॉक्टर मते यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा शब्दात उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले। आज वाशिम जिल्ह्यात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला। मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली। सर्वत्र बंधुभाव आणि शांततेचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी उसळली होती। ईद उल फितर म्हणजेच रमजान ईदचा पवित्र सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला। वाशिम जिल्ह्यातही मुस्लिम बांधवांनी धार्मिक वातावरणात आणि आनंदाने हा सण साजरा केला। वाशिम शहराच्या ईदगाह परिसरात सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली। नवीन कपडे, अत्तराचा सुगंध आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसर सणाच्या रंगात न्हाऊन निघाला होता। शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी 9:30 वाजता ईद उल फितरची सामूहिक नमाज पठण करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। नमाज पठणानंतर जगात शांतता, अमन आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी खास प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या। वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यातही रमजान ईद शांततेत आणि जोशात साजरी करण्यात आली। पोलीस प्रशासनाच्या वतीने नमाज अदा करून येणाऱ्या प्रत्येक बांधवाला गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। एकंदरीत वाशिम जिल्ह्यात रमजान ईदचा सण अत्यंत उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात पार पडला। पातूर तालुक्यातील आलेगाव येथे पवित्र रमजान महिन्याचे 30 दिवस उपवास पूर्ण केल्यानंतर ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला। सकाळपासूनच गावात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। लहान मुले, युवक तसेच वयोवृद्ध नागरिक पारंपरिक पोशाख परिधान करून ईदगाहकडे रवाना झाले होते। ईदगाहवर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र येऊन ईदची नमाज अदा करण्यात आली। नमाजानंतर देशात अमन, शांती आणि बंधुभाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या। गावात एकात्मतेचा आणि सौहार्दाचा सुंदर संदेश या निमित्ताने देण्यात आला। जामा मशिदीचे इमाम हाफिज जुबेर यांनी ईदगाहवर नमाज अदा करून दिली, तर बदर मशिदीत हाफिज गुलाम यासीन यांनी नमाज पठण केले। दोन्ही ठिकाणी शिस्तबद्ध वातावरणात नमाज पार पडली। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दक्षता घेत परिसरात शांतता राखली। एकूणच आलेगावात ईद उल फितरचा सण आनंद, उत्साह आणि सामाजिक एकेच्या वातावरणात शांततेत पार पडला। मागील 1 महिन्यांपासून सुरू असलेल्या रमजान महिन्यातील उपवासाची सांगता 21 मार्च रोजी ईदने साजरी झाली।
20 रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर शहर व तालुक्यात ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली। यासाठी मुस्लिम धर्मीयांची कालपासूनच लगबग सुरू झाली। त्यासाठी लागणारे दूध, सुकामेवा, कपडे आदींची खरेदी पूर्वीच करण्यात आली होती। शनिवारी सकाळी शहरातील विविध भागातील मुस्लिम समाजातील लोक येथील चांदणी चौकात एकत्र आले। तेथून शाही इमाम मोहम्मद दयार यांचे नेतृत्वात लोणी मार्ग स्थित ईदगाहकडे रवाना झाले। तेथे मोहम्मद दयार यांनी शहरातील एकत्रित झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदची नमाज पठण करविली। ईदगाहवर जाण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधवांनी अन्नदान केले होते। नमाजनंतर देशात शांती नांदावी, बंधुभाव वाढावा, शेतकरी मजूर वर्ग सुखी व्हावा, या व्यापारात समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली। अमरावती येथे शुक्रवारी सर्वत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन भक्तिभावाने साजरा करण्यात आला। अमरावती शहरातील मुदलियार नगर, जनार्दन पेठ आणि गुरुद्वारा परिसरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच ते रात्री उशिरापर्यंत येथे भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दात आपल्या भक्ताचे रक्षण करणाऱ्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन अमरावती शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा झाला। शहरातील मदलियार नगर, जनार्दन पेठ, गुरुद्वारा इत्यादी परिसरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांसह भजन संध्या आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थचा जयघोष करत सर्व भाविक आणि सेवाधारी भक्तीत तल्लीन झालेले दिसले। मुदलियार नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती। श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर महाप्रसादाचा भोग चढवण्यात आला। यावेळी निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा या मधुर स्वरात उपस्थित भक्तांनी स्वामींची सामूहिक प्रार्थना केली। तसेच जनार्दन पेठ परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात द्राक्षांसह इतर फळांची सुंदर आरस करण्यात आली होती। सर्वच मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला। पाहूया प्रगट दिनाची एक झलक। दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्रमुख हो। निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी रे। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, हे शब्द करतील स्वामी। तिथे स्वामी पाय, तिथे न्यून पाय, स्वये भक्त प्रालब्ध घडवी मान। शहरातील नेहरू मैदानावर 24 आणि 25 मार्चला शिवकेसरी कुस्ती स्पर्धा 2026चे आयोजन करण्यात आले आहे। विदर्भ कुस्तीगीर संघाच्या मान्यतेचे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहयोगाने तसेच नमो युवक संस्था अमरावतीच्या वतीने स्पर्धा आयोजित केली आहे। पहिलवान करण डेडवाल व मित्रपरिवाराचा आयोजनात महत्त्वाचा सहभाग आहे। पत्रपरिषदेला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कुस्ती विभागाचे प्रमुख संजय थिरतकर, स्वीकृत नगरसेवक ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, कौशिक अग्रवाल, नगरसेवक दीपक साहू, सम्राट, अमरावती कुस्ती संघटनेचे कोषाध्यक्ष प्रशांत अडसूड आणि पदाधिकारी उपस्थित होते। या स्पर्धेत पुरुष व महिला गटात केसरी कुस्ती सामने रंगणार असून राज्यस्तरीय व विदर्भस्तरीय अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे। प्रत्येक वजन गटातील विजेत्या पहलवानांना रोख बक्षीस दिले जाणार आहे। ही स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय थिरतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे। स्पर्धेसाठी विदर्भ व महाराष्ट्रातील सुमारे 250 ते 300 नामांकित पहिलवान सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। प्रेक्षकांसाठी बसण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली असून सहभागी कुस्तीगीरांसाठी निवास व भोजनाचीही सोय आहे। अमरावतीकरांसाठी 2 दिवस रोमांचक कुस्ती सामने पाहण्याची पर्वणी ठरणार आहे। एक चांगले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण व्हावे आणि प्रोत्साहन मिळावं कुस्तीगीरांना म्हणून हे आयोजन केलेलं आहे। आणि या आयोजनामध्ये 2 पार्ट आहेत। नेहरू मैदानामध्ये जे व्यवस्था केलेली आहे, स्टेज केलेली आहे, चांगला स्टेजची व्यवस्था आणि कुस्तीची जे मॅट आहे ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सहयोगाने आपल्याला ते मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय कुस्तीची मॅट आहे, स्वित्झर्लंडहून आलेली आहे ती मॅट 12 बाय 12 मीटरची, जवळपास 17 लाख रुपयाची कलेक्टर
गीते साहेबांना आपल्याला दिली आहे ती मॅट. आणि जवळपास 5,000 प्रेक्षकशी बसण्याची व्यवस्था आहे. आणि 2 पार्ट असे आहे की ह्या स्पर्धा 2 स्तरीय, एक तर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आहे पुरुषांसाठी. त्यामध्ये 71,000 रुपये जो पहिला येईल. ओपन एकच कॅटेगरी आहे, ओपन वेट कॅटेगरी. 71,000 रुपये आणि चांदीची गदा त्याला मानपट्टा त्याला देणार आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. अकोला जिल्हा बँक निवडणुकीत अर्जावरून संशयाचा धूर. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद. अकोला, वाशिम, आलेगाव, बार्शीटाकडी येथे ईदचा जल्लोष. मुख्य ईदगाह मैदानावर हजारो हातांनी मागितली अमन शांतीची दुआ. कान्हेरी रोडवर उभ्या गाडीचा अचानक भडका. आगीमुळे गाडीचा कोळसा, सुदैवाने जीव वाचले. महापालिकेचा निष्काळजीपणा. जनता बाजार बनला कचरा डेपो. दुर्गंधीच्या विळख्यात नागरिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.